मुलांनो, आज आपण EVSचा 14th लेसन बघणार आहोत. इनसाइड द किचन. म्हणजे किचन म्हणजे स्वयंपाकघर, जिथं आपण जेवण बनवतो त्याला किचन म्हणतात. किचन मध्ये चला आता आपण जाऊयात. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? दिस पिक्चर शोज पुरी इज बीइंग मेड. आता या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे? तर या आजी आहेत त्या पुरी बनवत आहेत. मग कशा बनवत आहेत? आधी इथे ही कणिक आहे, त्या कणकेचा छोटासा गोळा घ्यायचा, इथे हे लाटायचा, छोट्या छोट्या पुऱ्या लाटायच्या आणि त्या तळायच्या. ठीक आहे. पुरीज हॅव टू बी फ्राईड. तर पुरी काय कराव्या लागतात? तेलामध्ये तळाव्या लागतात. वूड इज बीइंग बर्न टू ऑब्टेन द हीट फॉर फ्राईंग. आता हे जे तेल आहेत, ह्या तेलामध्ये जर पुऱ्या तळायच्या असतील तर ते तेल गरम व्हावं लागतं आणि ते तेल गरम करण्यासाठी इथे ही चुलीचा वापर केलेला आहे. चुलीमध्ये आपल्याला हे जे लाकूड आहेत, वूड म्हणजे काय? लाकूड, आणि बंट म्हणजे काय? तर ते जाळावे लागतात. ठीक आहे. म्हणजे चुलीमध्ये इंधन म्हणून आपण फ्युएल म्हणून काय वापरतो? तर लाकडे वापरतो. लाकडे जाळून आपल्याला मग ह्याच्यावरती स्वयंपाक करता येतो, चुलीवरती. ठीक आहे. लुक ॲट द पिक्चर्स बिलो अँड गिव्ह सिमिलर इन्फॉर्मेशन. आता इथे खाली काही चित्रे आहेत, ते बघा आणि अशीच जसं इथं आपण माहिती दिली होती की ह्याची पुरी करत आहेत, तशी माहिती द्या. तर या पहिल्या चित्रामध्ये काय दिसत आहे? तर या ज्या काकू आहेत त्या काय करत आहेत? चपाती बनवत आहेत. आता इथे कुकर पण आहे आणि हा चपातीसाठी तवा पण ठेवलेला आहे, म्हणजे ही डबल शेगडी आहे. ठीक आहे. हा गॅस आहे, शेगडी आहे, आणि हा कशावर चालतो? तर गॅस सिलेंडरवर चालतो. ठीक आहे. त्या आपण जर शेगडी पेटवली, ही गॅस पेटवला, तर हा तवा गरम होतो आणि त्याच्यावरती चपाती भाजली जाते. ठीक आहे. आता ही दीदी बघा, ही दीदी इथे काहीतरी स्वयंपाक करत आहे. पण कसा करत आहे? आता इथे चूल नाहीये, गॅस नाहीये, तर हा जो आहे ना, याला म्हणतात स्टोव म्हणतात. ठीक आहे. तर हा जो स्टोव आहे, हा याच्यामध्ये रॉकेल भरलेलं असतं, त्या रॉकेलवरती हा स्टोव चालतो. ठीक आहे. आणि इथे ह्या काकू आहेत, या काहीतरी आमटी बनवत आहेत. आपण इथे बघा, ही सिंगल शेगडी आहे, एकच शेगडी आहे, म्हणजे एका वेळेस आपण एकाच भांड्यामध्ये याच्यावरती स्वयंपाक करू शकतो. तर यासाठी सुद्धा आपल्याला गॅसच लागतो. समजलं? कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? व्हाय डू वी यूज हीट टू प्रिपेअर सम फूड आयटम्स. तर काही अन्नपदार्थ बनवण्यासाठी आपल्याला हीट, उष्णतेची का गरज असते? का गरज असते? कारण जर हीट नसेल, उष्णता नसेल, तर ते व्यवस्थित भाजले जाणार नाही, तळले जाणार नाही, ते कच्चे राहतील, शिजणार नाहीत. म्हणून आपल्याला कशाची गरज असते? अन्नपदार्थ बनवण्यासाठी हीटची, उष्णतेची गरज असते. विच फूड आयटम्स डू वी ईट विदाऊट कुकिंग? विदाऊट कुकिंग, न शिजवता आपण कोणते अन्नपदार्थ खाऊ शकतो? आठवतंय काय तुम्हाला? बघा बरं. काकडी, गाजर, फ्रूट्स आपण विदाऊट कुकिंग, न शिजवता खाऊ शकतो. व्हाय इज इट इझियर टू यूज गॅस दॅन फायरवूड फॉर कुकिंग? तर आता स्वयंपाक करण्यासाठी, कुकिंगसाठी फायरवूड म्हणजे असे लाकूड वापरण्याऐवजी गॅस वापरणं सोपं का आहे? का आहे सांगा बरं? गॅस आपल्याला डायरेक्ट घरामध्ये येतो सिलेंडरमध्ये. ही लाकडे आपल्याला जाऊन झाडाची लाकडे तोडावी लागतात. त्याच्यामध्ये कष्ट आले, बाहेर जाणं आलं, आणि अजून काय होतं? तर ही जी आग आहे त्याच्यामुळे धूर पसरतो घरामध्ये. गॅसवर स्वयंपाक करताना असा काही धूर वगैरे पसरत नाही. त्याच्यामुळे लाकडांपेक्षा गॅसवरती स्वयंपाक करणं सोपं आहे, आणि गॅस कोणीही पेटवू शकतं चटकन, आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण स्वयंपाक करू शकतो. चूल पेटवणं तसं अवघड आहे. बरोबर? हाऊ डू वी प्रिपेअर फूड आयटम्स? आपण अन्नपदार्थ कसे बनवतो? ठीक आहे. त्याच्या आधी इथे बघा, या चित्रामध्ये काय दिसत आहे तुम्हाला? इथे हे फ्रूट्स आहेत खूप सारे, इथे खूप साऱ्या व्हेजिटेबल्स आहेत, भाज्या आहेत, फळे आणि भाज्या आहेत. या काय आहेत? या पुरी आहेत. हे काय आहेत? हे मोदक आहेत. पण हे मोदक कसे? दोन प्रकारचे मोदक असतात, वाफेवर शिजवलेले आणि तळलेले. ह्या पुऱ्या तळलेल्या आहेत, तसे हे तळलेले मोदक नाहीत, हे वाफेवर शिजवलेले आहेत. ह्या इडली आहेत, इडली पण आपण वाफेवरती शिजवतो. आणि हे काय आहेत? भाकरी आहेत, भाकरी किंवा चपाती. ठीक आहे. तर हे आपण भाजतो. तर बघूयात आता. पीपल प्रिपेअर अ व्हरायटी ऑफ फूड आयटम्स अकॉर्डिंग टू देअर लाइकिंग.
लाइकिंग म्हणजे आवड. आवडीनुसार लोक वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ बनवत असतात. दे यूज अ व्हरायटी ऑफ इन्ग्रेडियंट्स फॉर द पर्पज लाईक राईस, व्हीट, पल्सेस, व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स, एग्ज, मीट अँड फिश. मग आपल्या आवडीनुसार वेगवेगळे जर अन्नपदार्थ बनवायचे असतील तर त्यासाठी खूप वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स म्हणजे साहित्य, घटक वापरले जातात. जसं की राईस म्हणजे तांदूळ वापरले जातात, व्हीट म्हणजे गहू, पल्सेस म्हणजे कडधान्य वापरले जातात, डाळी वापरल्या जातात, व्हेजिटेबल्स भाज्या वापरल्या जातात, फ्रुट्स म्हणजे फळे वापरले जातात, अंडी, मांस, मासे वापरले जातात. मेनी ऑफ अवर फूड आयटम्स आर प्रिपेअर्ड बाय हीटिंग. आपले जास्त तर जे अन्नपदार्थ असतात ते आपण उष्णता देऊन बनवतो. टू कुक राईस वी ॲड वॉटर टू द राईस अँड बॉईल इट. भात बनवण्यासाठी आपण काय करतो? तांदळामध्ये थोडंसं पाणी ॲड करतो, पाणी ओततो तांदळामध्ये आणि ते उकळून घेतो आणि मग भात तयार होतो अशा प्रकारे. पुरीज, पकोडाज आर फ्राईड. पुरी, भजी हे आपल्याला तळावे लागतात. ऑइल ऑर घी इज यूज टू फ्राय देम. आणि ते तळण्यासाठी आपण तेल किंवा घी म्हणजे तूप वापरतो. मोदक्स अँड इडलीज आर स्टीम्ड. मोदक आणि इडली हे वाफून घेतले जातात, उकडून घेतले जातात. चपातीज अँड भाकरीज आर रोस्टेड. चपाती आणि भाकरी आपण भाजतो. फूड स्टफ्स बिकम टेस्टियर अँड इझियर टू डायजेस्ट व्हेन प्रिपेअर्ड बाय हीटिंग देम. जेव्हा अन्नपदार्थ हे उष्णता देऊन तयार केलेले असतात तेव्हा ते आपल्याला जास्त चविष्ट आणि आपल्याला पचायला सोपे होतात. However, not all foodstuffs are prepared by heating. पण सर्वच अन्नपदार्थांना शिजवण्यासाठी किंवा बनवण्यासाठी उष्णतेची गरज नसते. वी ईट सम ऑफ देम रॉ दॅट इज अनकुक्ड. त्यातले आपण काही जे आहे ते रॉ म्हणजे कच्चेच खातो, म्हणजेच न शिजवता खातो. वी ईट फ्रूट्स मोस्टली विदाऊट कुकिंग. आपण जी फळे खातो ती न शिजवता खातो, जसेच्या तसेच खातो. वी अल्सो ईट व्हेजिटेबल्स लाईक क्युकुंबर्स अँड टोमॅटोज रॉ. त्याचप्रमाणे आपण काकडी आणि टोमॅटो हे सुद्धा कच्चेच खातो. अ क्युकुंबर सॅलॅड ऑर अ बनाना शेक आर मेड विदाऊट हीटिंग. काकडीचं जे सॅलॅड आहे ते किंवा बनाना शेक म्हणजे माहीत आहे ना, दुधामध्ये केळी टाकायची, साखर टाकायची आणि त्याचा बनाना शेक बनतो, ज्याला आपण मराठीमध्ये शिकरण म्हणतो. तर ते विदाऊट हिटिंग न शिजवता आपण ते खाऊ शकतो. हॅव यू नोटिस्ड. तुम्ही कधी नोटीस केलं आहे का? तुम्ही कधी हे याकडे लक्ष दिलं आहे का? बघा बरं. पापड मे बी रोस्टेड ऑर इट मे बी फ्राईड. पापड आहेत ते आपण भाजून खाऊ शकतो किंवा तळून सुद्धा खाऊ शकतो. टेक 2 पापड्स ऑफ द सेम काइंड. एकसारखे 2 पापड घ्या. रोस्ट 1, एक भाजा. फ्राय द अदर आणि दुसरा तेलामध्ये तळा. व्हॉट इज द डिफरन्स इन देअर टेस्ट. त्यांच्या चवीमध्ये तुम्हाला काही फरक आढळतो का? फरक जाणवतो का? विच डू यू लाईक बेटर. तुम्हाला कोणता आवडतो? मला जर विचाराल ना तर मला तर पापड भाजून खायला आवडतो. भाजून कसा असा खुसखुशीत लागतो तो पापड. ठीक आहे. पीनट्स मे बी इटन प्लेन ऑर रोस्टेड. पीनट्स म्हणजे शेंगदाणे. शेंगदाणे आपण तसेचे तसे कच्चे पण खाऊ शकतो आणि भाजून सुद्धा खाऊ शकतो. व्हॉट इज द डिफरन्स इन देअर टेस्ट. मग कच्चे खाताना आणि भाजून खाताना त्यांच्या टेस्टमध्ये तुम्हाला डिफरन्स काय फरक आढळतो का? हो, फरक आढळतो. कच्चे खाल्लेले वेगळेच लागतात आणि भाजून खाल्लेले असे छान खरपूस लागतात. हाऊ डू यू लाईक टू ईट देम प्लेन ऑर रोस्टेड. तुम्हाला मग कसे खायला आवडतात? प्लेन म्हणजे कच्चे खायला आवडतात का रोस्टेड भाजून खायला आवडतात? ठीक आहे. तर मला तर प्लेन जर खायचे असेल तर मी गूळ आणि शेंगदाणे खाते, नाहीतर मग रोस्टेड म्हणजे भाजलेले पण आवडतात. थर्ड, व्हॉट इज द डिफरन्स इन द टेस्ट ऑफ रॉ पोटॅटो अँड अ बॉइल्ड पोटॅटो. कुणी खाल्लाय का कच्चा बटाटा आणि शिजवलेला बटाटा, याच्यामध्ये काय फरक आहे? तर कसा लागेल कच्चा बटाटा? त्यापेक्षा आपला बॉइल्ड पोटॅटो उकडलेला बटाटा छान लागतो.
मेथड्स ऑफ सप्लाईंग हीट फॉर कुकिंग. आता कुकिंगसाठी, स्वयंपाक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने हीट, उष्णता दिली जाते. तर त्याच्या आपण पद्धती बघणार आहोत. वी कॅन चूज फ्रॉम व्हेरियस फ्युएल्स टू सप्लाय द हीट नीडेड फॉर कुकिंग. आणि ह्यासाठी कुकिंगसाठी, स्वयंपाकासाठी जी उष्णता लागते त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे फ्युएल्स म्हणजेच इंधन वापरू शकतो. न्यू टर्म, इथे आपण एक नवीन शब्द बघणार आहोत. अ कंबस्टिबल सबस्टन्स. कंबस्टिबल म्हणजे ज्वलनशील पदार्थ. अ सबस्टन्स दॅट कॅन बर्न इज कॉल्ड अ कंबस्टिबल सबस्टन्स. म्हणजे असा पदार्थ जो बर्न म्हणजे जळू शकतो त्याला आपण कंबस्टिबल, ज्वलनशील पदार्थ असं म्हणतो. कॅम्फर बर्न्स. कॅम्फर म्हणजे कापूर. आपण आरती करताना कापूर पेटवतो, म्हणजे कापूर काय आहे, हा कंबस्टिबल सबस्टन्स आहे. हेन्स इट इज अ कंबस्टिबल सबस्टन्स. म्हणजेच कापूर हा ज्वलनशील पदार्थ आहे. वॉटर डज नॉट बर्न. पाण्याला कधी आग लागते का? पाणी जळू शकतं का? नाही. हेन्स इट इज नॉट अ कंबस्टिबल सबस्टन्स. म्हणून ते ज्वलनशील पदार्थ नाहीये पाणी. त्याचप्रमाणे लाकडाला सुद्धा आग लागते. लाकूड सुद्धा कंबस्टिबल सबस्टन्स आहे. हा शब्द लक्षात ठेवा, कंबस्टिबल. ठीक आहे. आता फ्युएल. फ्युएल बघूयात. अ कंबस्टिबल सबस्टन्स दॅट कॅन बी यूज कन्व्हिनियंटली फॉर ऑब्टेनिंग हीट इज कॉल्ड अ फ्युएल. तर फ्युएल म्हणजे काय? म्हणजेच इंधन. म्हणजे काय? तर असा ज्वलनशील पदार्थ जो आपण उष्णता मिळवण्यासाठी वापरतो त्याला आपण फ्युएल असं म्हणतो, म्हणजेच इंधन असं म्हणतो. कुकिंग गॅस म्हणजे आपण स्वयंपाकासाठी वापरतो की नाही गॅस सिलेंडरमधला तो. केरोसिन म्हणजेच रॉकेल. कोल म्हणजे कोळसा. ऑल आर एक्झाम्पल्स ऑफ फ्युएल. तर हे सगळे फ्युएल आहेत, इंधनं आहेत. हाऊएव्हर ऑल कंबस्टिबल सबस्टन्सेस आर नॉट यूज्ड ॲज फ्युएल. त्याचप्रमाणे जे सर्व कंबस्टिबल, जे सर्व ज्वलनशील पदार्थ आहेत तर ते सर्वच्या सर्व आपण फ्युएल म्हणून वापरू शकत नाही. ओनली दोज विच बर्न इझिली अँड गिव्ह प्लेंटी ऑफ हीट ऑन बर्निंग आर कॉल्ड फ्युएल्स. फक्त तेच कंबस्टिबल सबस्टन्स, फक्त तेच ज्वलनशील पदार्थ जे पटकन जळतात आणि आपल्याला जास्त प्रमाणामध्ये उष्णता देतात त्यांनाच आपण फ्युएल, इंधन म्हणून वापरतो. आता इथे आपण बघितलं होतं, जो कापूर आहे तो कंबस्टिबल सबस्टन्स आहे, पण तो आपण फ्युएल म्हणून वापरू शकतो का? नाही. कापूर एकतर खूप छोटासा असतो, त्याने जास्त प्रमाणामध्ये आपल्याला हीट भेटत नाही, म्हणून आपण तो वापरत नाही. ठीक आहे. नाऊ डेज मेनी पीपल प्रिफर टू यूज कुकिंग गॅस ॲज अ फ्युएल. आताच्या काळामध्ये खूप सारे लोक आहेत, जवळपास सर्वच लोक कुकिंग गॅस हे फ्युएल म्हणून वापरतात, इंधन म्हणून वापरतात. इट इज इझी टू यूज. त्याचं कारण काय आहे? कारण तो वापरण्यासाठी खूप सोपा आहे. इट लाईट्स क्विकली. पटकन आग लागते. इट डज नॉट गिव्ह आउट स्मोक. त्याच्यातून धूर निघत नाही जळल्यानंतर. कुकिंग ऑन गॅस अल्सो सेव्हज टाईम. आणि गॅसवरती स्वयंपाक हा पटकन होतो. त्याच्यामुळे सर्व लोक, जास्त तर लोक कुकिंग गॅस हे इंधन म्हणून वापरतात. सम पीपल यूज फायरवूड फॉर कुकिंग. काही लोक आहेत ते असं लाकडे वापरतात स्वयंपाकासाठी. बर्निंग वूड इज अ ट्रबलसम टास्क. लाकूड पेटवणे पण हे खूप कष्टाचं काम आहे, त्रासदायक काम आहे. इट अल्सो मेक्स अ लॉट ऑफ स्मोक. आणि त्याच्यामधून पुष्कळसा धूर पण निघतो. बिसाइड्स ट्रीज हॅव टू बी कट फॉर वूड. आणि त्याशिवाय झाडेसुद्धा, लाकूड पाहिजे जाळण्यासाठी म्हणून आपल्याला झाडेसुद्धा कापावी लागतात. दॅट इज हार्मफुल फॉर द एन्व्हायरमेंट. आणि ते आपल्या पर्यावरणासाठी, निसर्गासाठी खूपच हार्मफुल आहे. सम पीपल यूज अ कोल बर्निंग स्टोव. शेगडी. काही लोक जे आहेत असा कोळसा त्याच्यामध्ये पेटवायचा आणि ते वापरायचं, त्याला शेगडी असं म्हणतात. कोल अल्सो गिव्ज आउट स्मोक. कोळशामधून सुद्धा धूर निघतो. दोज हू यूज फ्युएल्स लाईक वूड ऑर कोल दॅट गिव्ह आउट स्मोक मस्ट हॅव विंडोज इन देअर किचन. जे लोक असे लाकडाचा वापर करतात इंधन म्हणून किंवा कोळशाचा वापर करतात इंधन म्हणून, तर त्यांच्या किचनमध्ये, स्वयंपाकघरात
खिडक्या असणे गरजेचं आहे, कारण त्याने खूप धूर निघतो. तो धूर घराच्या बाहेर गेला पाहिजे. तो घरातच राहिला तर श्वास घ्यायला आपल्याला त्रास होईल. डोळ्यातून सुद्धा पाणी येतं. कधी तुम्ही गावाला वगैरे गेलात, गावाला आहेत अजून काही ठिकाणी चुली, तर चुलीवरती स्वयंपाक करताना बघा कसा त्यातून धूर निघतो, डोळ्याला कसा त्रास होतो. ठीक आहे. That way, we get a lot of light and also prevent smoke from collecting in the house. आणि त्या खिडक्यांमुळे काय होईल, आपल्याला प्रकाशसुद्धा मिळेल आणि जे घरामध्ये धूर साठणार आहे तर त्याच्यापासून सुद्धा मुक्ती मिळेल. म्हणजे घरामध्ये धूर साचून राहणार नाही. सम पीपल यूज केरोसिन स्टोव्ज फॉर कुकिंग. काही लोक जे आहेत ते असे रॉकेलवर चालणारे स्टोव वापरतात स्वयंपाकासाठी. नाउडेज वी अल्सो गेट हॉट प्लेट्स फॉर कुकिंग ऑन इलेक्ट्रिसिटी. आताच्या काळामध्ये अशा हॉट प्लेट्ससुद्धा आहेत ज्या की लाईटवरती वापरल्या जातात. दे आर व्हेरी कन्व्हिनियंट टू यूज, आणि ते वापरण्यासाठी खूप सोप्या आहेत. सम पीपल यूज बायोगॅस. काही लोक आहेत ते बायोगॅस वापरतात. बायोगॅस म्हणजे शेणापासून गॅस तयार केला जातो आणि तो स्वयंपाकासाठी वापरला जातो. सम पीपल यूज द हीट फ्रॉम द सन फॉर कुकिंग. काही लोक आहेत असं सूर्याच्या उष्णतेचा वापर करून स्वयंपाक करतात. दे यूज द सोलर कुकर. ते सोलर कुकर वापरतात. आता इथे चित्रामध्ये बघा हे वेगवेगळ्या प्रकारचे स्टोव दिले आहेत. अ केरोसिन स्टोव विथ अ बर्नर. इथे हा बर्नर आहे. ठीक आहे. अ केरोसिन स्टोव विथ विक्स. हे विक्स सोबत आहे. ठीक आहे. ही हॉट प्लेट दिलेली आहे आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे असे सोलर कुकर इथे दाखवलेले आहेत चित्रामध्ये. व्हॉट वी हॅव लर्न्ड. आपण याच्यावरून काय शिकलो. वी कुक फूड बाय हीटिंग. आपण उष्णता देऊन अन्न शिजवतो. इट मेक्स द फूड टेस्टियर अँड इझियर टू डायजेस्ट. उष्णतेमुळे अन्न चविष्ट चवदार बनते आणि पचण्यासाठी हलके बनते, पचण्यासाठी सोपे जाते. बॉइलिंग, स्टीमिंग, फ्राईंग अँड रोस्टिंग आर सम ऑफ द डिफरंट वेज ऑफ प्रोव्हाइडिंग हीट. मग स्वयंपाकासाठी उष्णता देण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत, जसं की बॉइलिंग म्हणजे उकळणे, स्टीमिंग म्हणजे वाफवणे, फ्राईंग म्हणजे तळणे आणि रोस्टिंग म्हणजे भाजणे. हे वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत. सॅलॅड्स अँड मिल्कशेक्स आर एक्झाम्पल्स ऑफ फूड आयटम्स दॅट आर प्रिपेअर्ड विदाऊट हीटिंग. उष्णता न देता बनवले गेलेल्या अन्नपदार्थांमध्ये सॅलॅड्स आणि मिल्कशेकचा समावेश होतो. ही त्याची उदाहरणे आहेत. देअर आर व्हेरियस काइंड्स ऑफ स्टोव्ज विच मेक इट कन्व्हिनियंट टू बर्न फ्युएल टू ऑब्टेन हीट फॉर कुकिंग. वेगवेगळ्या प्रकारचे स्टोव आहेत जे की वापरण्यासाठी सोपे आहेत, ज्याच्यामध्ये इंधनाचे ज्वलन होते आणि स्वयंपाकासाठी उष्णता त्यातून मिळवली जाते. इलेक्ट्रिसिटी अँड हीट फ्रॉम द सन कॅन अल्सो बी यूज टू ऑब्टेन हीट फॉर कुकिंग. इलेक्ट्रिसिटी म्हणजे जी आपल्या घरामध्ये लाईट असते की नाही ती, वीज आणि सूर्यापासून मिळणारी उष्णता या मार्फत सुद्धा आपण स्वयंपाक करू शकतो किंवा अन्नपदार्थ शिजवू शकतो. ठीक आहे. तर आता मी एक ॲडिशनल पॉईंट सांगते तुम्हाला. जर आपण लाईटचा वापर केला अन्न शिजवण्यासाठी किंवा सूर्यापासून, जे सोलर कुकर आहे हा तर बेस्ट वेच आहे अन्न शिजवण्यासाठी, कारण ते फ्रीमध्ये भेटतं आपल्याला. लाईटचे तरी लाईट बिल येईल आपल्याला, पण हे सूर्यापासून जे आपण सोलर कुकर वापरू शकतो त्याचं काहीच आपल्याला बिल येणार नाही. म्हणजे ते आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट आहे. असंच फुकट मिळते सूर्यापासूनची लाईट. फक्त ह्याचा ड्रॉबॅक एवढाच आहे की आपल्याला जे पावसाळ्यातले दिवस असतात ना, तेव्हा असा सूर्यप्रकाश मिळणार नाही अन्न शिजवण्यासाठी. पण इतर वेळेस आपण हे सोलर कुकर वापरू शकतो किंवा हे हॉट प्लेटसुद्धा वापरू शकतो. त्यामुळे काय होईल, ही जी इंधने आहेत की नाही सगळी, हे गॅस म्हणा किंवा रॉकेल म्हणा, कोळसा, लाकूड, हे सर्व काय आहेत, खूप मर्यादित आहे, कमी आहेत आणि जर असाच त्यांचा वापर चालू राहिला तर ते संपून जातील. म्हणून ते संपू नयेत किंवा त्याला काहीतरी पर्याय म्हणून आपण हे हॉट प्लेट किंवा असे सोलर कुकर वापरू शकतो. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, यूजिंग वूड ऑर कोल ॲज फ्युएल्स कॉजेस हार्म टू द ट्रीज इन अवर एन्व्हायरमेंट. लाकूड किंवा कोळसा इंधन म्हणून वापरल्याने
आपल्या निसर्गातील, पर्यावरणातील झाडांना हार्म म्हणजे धोका पोहोचतो. समजलं? थँक यू. बाय बाय.